चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चर मध्ये बेटा आपला समास हा टॉपिक संपला. आता समास हा टॉपिक संपल्यानंतर अतिशय महत्वाचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे बेटा प्रयोग. आता प्रयोग हा टॉपिक नेमकं काय असतं, प्रयोग या टॉपिकच्या संकल्पना कशा, प्रयोग या टॉपिकवर प्रश्न येतात कसे, प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आणि प्रयोग ओळखायचा कसा, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करूया. टॉपिकचं नाव आहे बेटा प्रयोग. आता प्रयोगाला सुरुवात केल्यानंतर बाळांनो थोडंसं बारकाईने लक्ष द्या. प्रयोग नेमकं म्हणतात कशाला आणि प्रयोग म्हणजे काय. ओके, पहिले मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. समजून सांगितल्यानंतर तुम्हाला मी पीपीटीच्या माध्यमातून पण सांगतो, दोन वेळेस सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग हा टॉपिक येण्यासाठी बघा, प्रयोग हा टॉपिक येण्यासाठी पहिले तुम्हाला क्रियापद हा टॉपिक एकदम बारकाईने जमावं लागतं. जर क्रियापद हा टॉपिक जमला बेटा तर प्रयोग हा टॉपिक आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे. आणि क्रियापद हा टॉपिक आपण खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित शिकलेलो आहोत आपल्या या ऍपमध्ये. ओके, तर बाळांनो थोडंसं बारकाईने लक्ष द्या. आता कंटेंट आहे प्रयोग. काय होतं प्रयोग, थोडस मी तुम्हाला प्रयोग हा टॉपिक कंटेंट कसा आणि प्रयोग ओळखायचा कसा एका मिनिटात सांगतो. म्हणजे कोणत्याही वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखता आलं पाहिजे, बरोबर आहे. मग त्याचे प्रकार आणि मग त्याची आपण संकल्पना बघू. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग म्हणजे काय बघा. प्रयोग या शब्दाची निर्मिती प्र अधिक यूज बघा. प्रयोग या शब्दाची निर्मिती प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून झालेली आहे. काय म्हणलं, प्रयोग या शब्दाची निर्मिती प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून झालेली आहे, बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, केव्हा केव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या तर केव्हा केव्हा कर्माच्या लिंग वचन किंवा पुरुषानुसार बदलते, तर कधी कधी ते मुळीच बदलत नाही. अशी जी कर्ता कर्म क्रियापद यांची जुळणी किंवा ठेवण आहे त्याला प्रयोग असे म्हणतात, बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रयोगाची मेन संकल्पना काय. मी बोलता बोलता येस बेटा. ओके. ओके, तर थोडंसं लक्ष द्या, सही आला होता. तर बाळांनो काय म्हणलं मी, काय बघा, प्रयोग म्हणजे याची जनरल व्याख्या सांगितली. केव्हा केव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या तर केव्हा केव्हा कर्माच्या लिंग वचन किंवा पुरुषानुसार बदलते, तर कधी कधी ते मुळीच बदलत नाही. अशी जी कर्ता कर्म किंवा क्रियापद, कर्ता कर्म किंवा क्रियापद यांची जुळणी किंवा ठेवण आहे त्याला प्रयोग असे म्हणतात. उभ्या आयुष्यात जर तुम्हाला एक प्रश्न आला बेटा, प्रयोग प्रयोग आणि कितीतरी वेळेस आलेला प्रश्न म्हणजे काय, प्रयोग म्हणजे काय, असा जर प्रश्न आला बेटा प्रयोग म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच उत्तर लिहावं लागतं. आणि तो उत्तर थोडंसं काळजीपूर्वक लक्ष ठेवा. आता मी जेवढी व्याख्या सांगितलो याचा काहीही संबंध नाही. प्रयोग म्हणजे काय, उत्तर एवढाच लिहा. कर्ता बघा, कर्ता कर्म, कर्ता कर्म क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद, क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद यांच्या 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 परस्पर 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 संबंधाला, कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोग असे म्हणतात. प्रयोग असे म्हणतात. बस विषय संपला बेटा. प्रयोग असे म्हणतात. हा पहिला आणि 1 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेला येणारा कंटेंट, बरोबर आहे. काय म्हणलं मी, जर परीक्षेला प्रश्न आलं प्रयोग म्हणजे काय, तर प्रयोग एवढाच आहे बेटा, कर्ता कर्म क्रियापद हे 3 गोष्टी आयुष्यात विसरायचं नाही. कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. ही व्याख्या 1000 वेळेस परीक्षेला आलेली आहे. मग उद्या जर प्रश्नाला प्रयोग म्हणजे काय, उत्तर एवढाच लिहिणे तुम्ही, कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. हा पहिला मुद्दा. सेकंड पॉइंट, आता बारकाने लक्ष द्या. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न येतं प्रयोगाचे मुख्य प्रकार किती, तर बेटा प्रयोगाचे मुख्य मुख्य 3 प्रकार पडतात. 3 प्रकार पडतात. 3 प्रकार पडतात. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधू आणि भगिनींनो, वाक्य किती मोठा आहे, वाक्य किती लहान आहे याचा आणि प्रयोगाचा काहीही संबंध नाही. प्रयोगाचा संबंध आहे फक्त आणि फक्त त्या वाक्यातील कर्ता, त्या वाक्यातील कर्म आणि त्या वाक्यातील क्रियापद. या 3 गोष्टी ज्याला जमल्या त्याला जगातला कोणताच प्रयोग चुकत नाही, बरोबर आहे. आता जाऊ बेटा आपण पुढच्या कंटेंटकडे. काय म्हणतं बारकाईने लक्ष द्या. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. कोणते कोणते, पहिला आहे तुमचा कर्तरी प्रयोग. काय आहे,
कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग हा पहिला प्रकार आहे, कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर सेकंड प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं कर्मणी प्रयोग. काय आहे? कर्मणी प्रयोग हा सेकंड प्रकार, कर्मणी प्रयोग. ओके. त्याच्यानंतर तिसरा प्रकार पडतो विद्यार्थी मित्रांनो तुमचं भावे प्रयोग. काय? भावे प्रयोग. भावे प्रयोग हे मी तुम्हाला जनरल तिन्ही मुख्य प्रयोगाचे प्रकार सांगितले, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. मग एक मुद्दा तुमच्या लक्षात येऊ दे बेटा, कर्तरी प्रयोग म्हणजे काय? कर्तरी प्रयोग ओळखणं म्हणजे जगातल्या कोणत्याही वाक्याचा कर्ता ओळखणं, कर्मणी प्रयोग ओळखणं म्हणजे कर्म ओळखणं आणि भावे प्रयोग ओळखणं म्हणजे दोन्ही ओळखणे. बरोबर आहे. पहिले तर मी तुम्हाला जगातल्या कोणत्याही वाक्याचा प्रयोग ओळखायचा कसा ही जनरल माहिती सांगतो आणि मग आपण त्याच्या प्रकाराकडे जाऊया, आताच नाही. मग आपण म्हणलं बेटा प्रयोगाचे मुख्य प्रकार किती? 3. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. मग मी इथं काय करतो माहित आहे का? पहिला एक वाक्य घेतो बघा. हा वाक्य आहे हैबत. बघा रे बेटा, काय? हैबत बैलास, हैबत बैलास बांधतो, हैबत बैलास बांधतो. हा पहिला वाक्य मी सहज घेतला, हैबत बैलास बांधतो. हा पहिला वाक्य. त्याच्यानंतर मी दुसरं वाक्य घेतलं बेटा. इथं दुसरं वाक्य हैबतने, हैबतने, हैबतने बैल, हैबतने बैल बांधले, हैबतने बैल बांधले. हा घेतला मी दुसरं वाक्य. बरोबर आहे. मी वाक्य नंबर 3 घेतो बेटा. वाक्य नंबर 3 हैबतचे, काय किंवा हैबतने, 3 नंबर वाक्य घेतो. हैबतने बैलास, हैबतने बैलास, हैबतने बैलास बांधले, हैबतने बैलास बांधले. हा मी 3 नंबरचं वाक्य घेतलं. वाक्य झाले 3. आता मुद्द्याकडे लक्ष द्या. तुमचे प्रयोगाचे मुख्य प्रकार किती भावांनो? 3. वाक्य किती झाले? 3. आता मी जनरल पॉइंट सांगायलो की जगातल्या कोणत्याही वाक्याचा प्रयोग ओळखायचं कसा, कर्तरी प्रयोग ओळखायचं कसं, कर्मणी प्रयोग ओळखायचं कसं, भावे प्रयोग ओळखायचं कसं, हे जनरल सांगून टाकतो आणि मग आपण टॉपिकला सुरुवात करू. म्हणजे प्रयोग टॉपिक चालू होण्यापूर्वीच तुम्ही ओळखायचं शिकून जाता. उद्या तुम्हाला कोणताही वाक्य आलं आणि त्याचा प्रयोग काय ओळखा म्हणलं, तुम्ही एका सेकंदात ओळखून घेता. मग आपण डिटेलमध्ये नंतर जातो. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, हे 3 वाक्य तुम्हाला दिलो मी, बरोबर आहे. आणि प्रयोग किती आहे? 3. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. मग मी तुम्हाला अनेक एकदा सांगतो, जगातल्या कोणत्याही वाक्याचा प्रयोग ओळखा म्हटलं तर त्याचा पहिले क्विक ऍक्शन, क्विक राईट करता ओळखायचा आणि असेल तर कर्म ओळखायचं, नसेल सोडून द्यायचं. कर्म असेल याची गॅरंटी नाही. बरोबर आहे. मग बघा, हैबत बैलास बांधतो, क्रियापद काय आहे? बांधतो. मूळ धातू काय? बांध. बांधणारा कोण? हैबत. हा झाला कर्ता आणि बैल हा झाला तुमचा काय? कर्म, बैलास. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं हैबतने बैल बांधले, बांधणारा कोण? हैबत करता. बांधण्याची क्रिया कोणावर? बैल हा कर्म. बरोबर आहे. त्याच्यानंतर हैबतने बैलास बांधले, बांधणारा कोण? हैबत करता आणि विद्यार्थी मित्रांनो बैलास हा झाला तुमचा कर्म. म्हणजे आपण काय केलं? पहिली स्टेप पूर्ण केली. करता कर्म आपण ओळखून घेतलं. बरोबर आहे. आता थोडंसं बारकाईने लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. मग आपण करता कर्म ओळखल्यानंतर चेक करायचं. काय चेक करायचं? दोन्ही पैकी विभक्ती कोणाला नाही. बरोबर आहे. बघा, हैबत आणि बैलास या 2 शब्द आहे. या दोन्ही शब्दाचं नातं आहे करता कर्म. मग तुम्ही मला सांगा बेटा, विभक्ती कोणाला नाही? मग मला दिसायलंय, तुम्हाला दिसायलंय, हैबत मूळ शब्द आहे, बैलास स लागलं म्हणजे कर्त्याला विभक्ती नाही. बरोबर आहे. मग मुद्दा लक्षात ठेवा बेटा, कर्ता कर्म ओळखायचं आणि ज्याला विभक्ती प्रत्यय नसतो तो तुमचा प्रयोग असतो. बरोबर आहे. मग कर्त्याला विभक्ती नाही म्हणून मी इथे लिहून टाकलो बेटा कर्तरी प्रयोग. काय? कर्तरी प्रयोग म्हणजे पहिल्या वाक्याचा प्रयोग आहे बेटा कर्तरी. विषय संपला. मी जनरल पॉइंट सांगालो की प्रयोग सेकंदात ओळखायचा कसा. मग मी काय म्हणलं, ज्या बघा कर्त्याला विभक्ती नाही, कर्तरी प्रयोग, म्हणून ज्याला विभक्ती प्रत्यय नसते त्याला तो प्रयोग असतो, ज्याला विभक्ती प्रत्यय असते तो प्रयोग कधीच नसतो. मग बघा, हैबतने बैल बांधले, राईट. बांधणारा कोण? हैबत करता. कर्त्याला ने लागलं, विभक्ती लागली, पण बैल कर्म, कर्माला कोणतीच विभक्ती नाही म्हणून याला म्हणायचं बेटा काय? कर्मणी प्रयोग. काय म्हणायचं? कर्मणी प्रयोग. विषय संपला. कर्मणी प्रयोग हा झाला तुमचा उत्तर.
कारण का कर्माला विभक्ती नाही, म्हणून आणि एकदा का ज्याला विभक्ती नाही तो तुमचा प्रयोग. मग विद्यार्थी मित्रांनो, हैबतने बैलास बांधले, बरोबर आहे. मग बांधणारा कोण? हैबत. बांधण्याची क्रिया कोणा? बैलावर. दोघालाही विभक्ती आहे. ज्याला विभक्ती नसते तो प्रयोग असतो. कर्त्याला विभक्ती नाही, कर्तरी प्रयोग. कर्माला विभक्ती नाही, कर्मणी प्रयोग. दोघाला विभक्ती आहे, भावे प्रयोग. दोघाला विभक्ती आहे, भावे प्रयोग. अशा प्रकारे तुम्ही जगातल्या कोणत्याही वाक्याचा प्रयोग जनरली ओळखू शकता. मग आता आपल्याला शिकावं लागतं की त्याचे 3 प्रकार, कर्तरी, कर्मणी, भावे. मग कर्तरीचे 2 प्रकार, कर्मणीचे 5 प्रकार, भावेचे 3 प्रकार. मग कर्तृ कर्म संकर, कर्तृ भाव संकर, त्या गोष्टी नंतर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रयोग सिंपल पॉइंट म्हणतं की ज्याला प्रत्यय नाही त्याला काय म्हणायचं? प्रयोग म्हणायचं. कर्त्याला नाही कर्तरी म्हणा, कर्माला नाही कर्मणी म्हणा, दोघाला नाही भावे म्हणा. आता बसल्या बसल्या तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, मास्तर कर्त्याला विभक्ती नाही, कर्तरी प्रयोग. मास्तर कर्माला विभक्ती नाही, कर्मणी प्रयोग. मास्तर दोघाला विभक्ती आहे, भावे प्रयोग. आणि जर दोघाला विभक्ती नसेल तर, बरोबर आहे. म्हणून बघू बेटा, इथं वाक्य नंबर 4 दिलं मी. हैबत काय? हैबत बैल, हैबत बैल बांधतो, हैबत बैल बांधतो. हा असा वाक्य आहे बेटा. दोघालाही विभक्ती नाही, दोघालाही विभक्ती नाही, बरोबर आहे. मग तुम्हाला काय करावं लागतं? दोघालाही विभक्ती नाही म्हणल्यानंतर मग तुम्हाला इथं थोडासा प्रयोग व्यवस्थित ओळखावं लागतं. व्यवस्थित म्हणण्यापेक्षा काही मुद्दा नाही, सिंपल कंटेंट आहे, बघून घ्या. व्यवस्थितचं काहीच नाही बेटा इथं. मग इथं आहे तुमचा हैबत करता, बांधणारा कोण? हैबत करता. आणि हे आहे बेटा तुमचं कर्म. मग पहिले मला सांगा पोरं, तुम्ही कर्ता ओळखता की कर्म ओळखता रे भावांनो? पहिले तुम्ही कर्ता ओळखता, पहिले कर्ता ओळखता, कर्म ओळखता, पहिले तुम्ही कर्ता ओळखता. मग कर्ता ओळखला हैबत, मग कर्ता ओळखला हैबत. कर्ता ओळखल्यानंतर कर्ता जर प्रथमेत भेटला तर डायरेक्ट कर्तरी प्रयोग लिहून टाकायचं, कर्माकडे जायचं नाही. कर्तरी प्रयोग, कारण की आपण पहिले कर्ता ओळखतो मग नंतर कर्माकडे जातो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथं थोडस लक्ष ठेवा की तुमचा तो प्रयोग होतो. कोणता? कर्तरी प्रयोग. कारण पहिले तुम्ही काय ओळखता रे? कर्ता ओळखता, बरोबर आहे. मग आपण कर्म ओळखतो. म्हणून बेटा कर्तरी प्रयोग. असा हा जनरल पॉइंट मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही जर एखादा मोठा वाक्य घेतला आणि तुम्हाला कोणी म्हटलं प्रयोग ओळखा, तर तुम्ही ओळखू शकता. कसं ओळखू शकता? बघा, हे बघा, आपण मी इथं घेतलं काय? शरदाच्या, साधं वाक्य घ्यायलो, शरदाच्या, बरोबर आहे. शरदाच्या, दिसतं इथून लिहितो काय? शरदाच्या, शरदाच्या चांदण्यात, चांदण्यात, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर, गुलमोहर मोहक दिसतो, गुलमोहर मोहक दिसतो. बस मी असं वाक्य लिहिलं आणि तुम्हाला कोणी म्हणलं या वाक्याचा प्रयोग काय? शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. दिसणारा कोण बेटा? दिसणारा कोण? गुलमोहर. हा झाला कर्ता. कर्त्याला विभक्ती आहे का? नाही. झाला कर्तरी प्रयोग, विषय संपला. कर्तरी प्रयोग. वाक्यात कर्म आहे का? नाही, म्हणून याला म्हणतात अकर्मक कर्तरी प्रयोग. ते आपण पुढे शिकणार आहोत. पण सकर्मक आकर्मक आपण क्रियापदामध्ये शिकलो. हा प्रयोग ओळखण्याचा एक तुम्हाला साधा फॉर्म्युला आणि सोपा फॉर्म्युला सांगितला मी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जाऊया एका एकाने आणि आपण शिकूया आता कन्सेप्च्युअली. ही झाली बेटा तुम्हाला प्रयोग ओळखण्याची शॉर्टकट. कर्ता प्रथमेत, कर्तरी प्रयोग. कर्त्याला विभक्ती आपण कर्म प्रथमेत आहे, कर्मणी प्रयोग. दोघाला विभक्ती भावे प्रयोग, दोघाला विभक्ती नाही, कर्तरी प्रयोग. विषय संपला. म्हणजे डोक्यात एकच ठेवायचं, ज्याला विभक्ती प्रत्यय नसते तो आपला प्रयोग असतो, आणि ज्याला विभक्ती प्रत्यय असते ते आपला प्रयोग होत नाही. दॅट्स इट. फायनल फायनल फायनल, बरोबर आहे. मग बाळांनो, आपण पुढे जातो आणि पुढे जाऊन त्यांना आपल्याला काय म्हणलं की कर्तरी प्रयोग हा तुमचा पहिला आहे. पहिला आहे काय? कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग. मी जनरल पॉइंट सांगतो की तुम्हाला याच्यात पुस्तक कसं शिकवतं. जो विद्यार्थी पुस्तकाच्या भरोशावर प्रयोग हा टॉपिक वाचतो त्या विद्यार्थ्याला उभ्या आयुष्यात प्रयोग ओळखता येत नाही, बरोबर. कोणते वाक्य? एक्झाम ओरिएंटेड वाक्य. त्यानं प्रयोग ओळखावं त्याच वाक्याचं त्या पुस्तकात लिहिलेल्या आणि त्या पुस्तकात वाचलेल्या. कारण का काय होतं की प्रयोग हा टॉपिक ओळखण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पुस्तक तुम्हाला मदत करू शकत नाही, आणि पुस्तकाच्या भरोशावर गेलं तर तुमचा प्रयोग गेला. म्हणून समजा पुस्तक
वाचलं, जो विद्यार्थी पुस्तकातून प्रयोग टॉपिक करतो त्याचा प्रयोग चुकणारच. का चुकतो तुम्हाला सांगतो बघा. त्यांनी काय म्हणते माहिती आहे कर्तरी प्रयोगामध्ये, ज्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या, बघा काय, ज्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या मी शॉर्ट मध्ये व्याख्या लिहितो इथं, नंतर डिटेल लिहून देईल कशामध्ये, पीपीटी मध्ये. ज्या वाक्यातील क्रियापद मी बोलायलो बरोबर आहे, ज्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या, बघा कर्त्याच्या, हे 3 शब्द विसरू नका. लिंग, काय लिंग, राईट, वचन, लिंग वचन आणि विभक्ती, राईट, लिंग वचन आणि विभक्तीने पुरुष, लिंग वचन आणि पुरुष, बरोबर आहे, लिंग वचन आणि पुरुष यानुसार बदलते, यानुसार बदलते त्यास 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 कर्तरी प्रयोग असे म्हणतात, त्यास कर्तरी प्रयोग, राईट, असे म्हणतात. ही व्याख्या लिहिली बेटा मी, काय असे म्हणतात, असे म्हणतात. मी सहज लिहिली. याच्यामध्ये माझा काहीही अजेंडा नाही. याच्यामध्ये माझा मेन फोकस आहे बेटा ह्या 3 शब्दावर, लिंग, त्याच्यानंतर वचन आणि पुरुष, ह्या 3 शब्दावर. आणि 3 शब्द विद्यार्थ्याला कसं थोडस गुगली टाकतं आणि हे 3 शब्द विद्यार्थ्याला कसं धोका देतं हे तुम्हाला मी इथं सांगतो. ओके, त्यांनी काय म्हणलं, ज्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार बदलते त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपरमध्ये गेले बेटा, पेपरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न आला. आता एक प्रश्न म्हणजे पुस्तक ही व्याख्या छापल्यावर कोणते प्रश्न छापते, कोणत्याही पुस्तकात बघा तुम्ही प्रश्न काय छापते, याच्यामध्ये त्यांनी छापतं काय, राम आंबा खातो, त्यानं छापतं पोलीस चोराला पकडतो, त्यानं छापतं तिसरं वाक्य राम रावणास मारतो, चौथं वाक्य त्यानं छापतच नाही. का छापत नाही ते सांगतो. आणि तुम्ही आजच पुस्तकवाल्याला फोन करून विचारा की असं असं आहे, काय विचारायचं मी ते सांगतो. आता हा वाक्य आहे बेटा, काय, राम राम, बघा हा वाक्य आहे काय, राम आंबा खातो, राम आंबा खातो, हमखास हा वाक्य तुम्हाला दिलेला असतो. राम आंबा खातो, त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये देते रामा इट मँगो, आणि संस्कृत मध्ये देते रामे आम्रफल खायचे. मग विद्यार्थी मित्रांनो, राम आंबा खातो, तुम्ही चटकन करता ओळखता, खाणारा कोण, राम, करता काय खातो, आंबा, हा झाला कर्म, बरोबर आहे. ओके, मग पुस्तक काय म्हणतं माहित आहे का, ज्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते, लिंग वचन पुरुषानुसार, म्हणजे ज्या, तुम्हाला मी भूतकाळात काय सांगितलं, एकदा वाक्य टाकलं, क्रियापद शिकवत असताना क्रियापद हा वाक्यातील मुख्य घटक असतो. ओके, मग ज्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार बदलते त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. मग लिंग वचन व पुरुषानुसार बदलते म्हणजे कसं, त्याचं म्हणणं आहे तुम्ही या कर्त्याचं लिंग बदलला तर क्रियापद बदलणार, कर्त्याचं वचन बदललं तर क्रियापद बदलणार, आणि कर्त्याचं पुरुष बदललं तर क्रियापद बदलणार. असं जेव्हा होते म्हण तेव्हा त्याला काय म्हणतात, कर्तरी प्रयोग. मग बाळांनो, इथं मी वाक्य घेतो बघा, पहिलं वाक्य घेतो, कर्त्याचे, बघा कर्त्याचे बरोबर आहे, लिंग बदलून, कर्त्याचे लिंग बदलून, जो तुमचा कर्ता आहे बेटा त्याचं मी पहिले लिंग बदलतो, कर्त्याचे लिंग बदलून, मग मी बदललं, कर्ता काय, राम, मी सीता घेतो, सीता, बघा काय, सीता, बरोबर आहे, आंबा, सीता, राम आंबा खातो, तर सीता आंबा खाते, खातोच झालं बेटा, खाते, क्रियापद बदलला बाळांनो, क्रियापद बदलला, राईट. मग कर्त्याच्या लिंगानुसार बदलला, तर आता त्यांनी काय म्हणलं, कर्त्याचे वचन बदलून, लिंग वचन, राईट, कर्त्याचे, बघा कर्त्याचे वचन बदलून, कर्त्याचे वचन बदलून, आता आपण कर्त्याचं वचन बदलू बेटा. मग कर्त्याचं वचन काय रे, राम एक वचन, सीता अनेक वचन, आपण एक वचन, आपण अनेक वचन घेऊ, बघा मुले, काय मुले, अनेक वचन झालं बेटा, मुले आंबा खातात, मुले आंबा खातात, बदललं क्रियापद खातात, म्हणजे कर्तरी प्रयोगाची लक्षणं आहे, राईट. त्याच्यानंतर बेटा आपण इथं सेकंड म्हणजे थर्ड पॉईंट घेऊत आपण, काय, कर्त्याचे, बघा कर्त्याचे बरोबर आहे, कर्त्याचे लिंग वचन, त्याच्यानंतर काय, कर्त्याचे पुरुष बदलून, कर्त्याचे पुरुष बदलून, कर्त्याचं पुरुष बदलू बेटा आपण, बरोबर आहे. मग सीता आंबा खाते, राम आंबा खातो, मुले आंबा खातात, कर्त्याचा पुरुष बदलू आपण, तू आंबा खातोस, काय, प्रथम द्वितीय पुरुष घेऊ, तू आंबा, बघा तू आंबा खातोस, तू आंबा खातोस, तू आंबा खातोस, बदललं की नाही रे, बदललं.
म्हणून याला म्हणतात बेटा काय, कर्तरी प्रयोग. पण हे जे त्या पुस्तकवाल्याने छापलं ना, हे टोटल फ्लॉप आहे. विद्यार्थ्याचं नुकसान आहे, विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळणं आहे आणि विद्यार्थ्याला राईट विनाकारण मोहात टाकणं आणि विनाकारण द्विधा स्थितीत टाकणं आहे. माझ्या भावांनो, मला एक सांगा बेटा, की मी तुम्हाला एक सोपी शॉर्टकट सांगितली, की ज्या वाक्यात, आता ऐकून घ्या, ज्या वाक्यात कर्ता प्रथमेत असतो त्याचा प्रयोग कर्तरी असतो, विषय संपला. मग तुम्ही जेव्हा एखाद्या परीक्षेला जाता आणि तुम्हाला परीक्षक म्हणतो दिलेल्या वाक्याचा प्रयोग काय, आणि तुम्ही त्याचं लिंग बदलता, वचन बदलता, पुरुष बदलता. बेटा हे लिंग वचन पुरुष बदलण्यासाठी तुम्हाला एक मिनिट तर लागणार आहे. मग एक मिनिट जर तुम्ही एका प्रश्नाला देत असाल, तर तुम्ही मला सांगा की 25 मिनिटं तुम्ही मराठीला देणार, एमपीएससी वाले 50 मिनिटं तुम्ही मराठीला देणार, पेपरच 60 मिनिटाचा आहे, मग 10 मिनिटात का बाकी सोडवणार? तसं नसते बेटा. तुम्ही फोकस करा. राम आंबा खातो हा कर्ता आहे, कर्त्याची विभक्ती प्रथमा लिहून टाका ना, कर्तरी पूरक, बदलायची गरज काय? सीता कर्ता आहे बेटा, कर्ता, कर्त्याची विभक्ती प्रथमा लिहून टाका, कर्तरी प्रयोग. अरे मुले कर्ता, कर्त्याची विभक्ती प्रथमा लिहून टाका, कर्तरी प्रयोग. कर्म हे कर्ता, कर्त्याची विभक्ती प्रथमा लिहून टाका, कर्तरी प्रयोग. झालं पोरं. पण पुस्तकवाला काय म्हणते, त्याचं लिंग वचन व पुरुष बदला. अरे माझ्या मित्रा, तुम्ही जर लिंग वचन पुरुष बदलत असेल तर असे 2-3 वाक्याचे बदलता. त्या पुस्तकवाल्याला एकदा फोन करा आणि म्हणा, सर तुम्ही म्हणता की लिंग वचन व पुरुष बदलल्यानंतर आम्हाला कर्ता मिळतो, बरोबर आहे, आणि त्याचं लिंग व पुरुष आम्हाला बदलावं लागेल, बरोबर आहे. मग त्याला काय म्हणा, हा वाक्य परीक्षेला येतो म्हणा, शरदाच्या शरदाच्या चांदण्यात, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर, गुलमोहर, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, मोहक दिसतो, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. हा वाक्य आहे. दिसणारा कोण? गुलमोहर, करता. चला आता याचं मला लिंग वचन आणि पुरुष बदलून दाखवा. चला बदलून दाखवा. त्या पुस्तकवाल्याला फोन करा आणि सांगा, सर शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, याचा मोहक या हा जो कर्ता आहे, या कर्त्याचं लिंग बदला, या कर्त्याचं पुरुष बदला आणि या कर्त्याचं वचन बदला, आम्हाला बदलून दाखवा. मग परीक्षेला येणारे वाक्याचे बदलतच नाही, त्यानं पुस्तकात तुम्हाला उग उदाहरण दिलेल्याच वाक्याचं बदलते. म्हणून भावांनो, या बदल्या बदलीच्या नाते लागू नका. तुम्ही आठवण ठेवा, कर्ता प्रथम येत आहे, कर्तरी प्रयोग, विषय संपला. ते बदला बदलीच्या नादी लागू नका. अरे पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या, फुटणाऱ्या काय बांगड्या, मग बांगड्याचं काय लिंग बदलता, बांगड्याचं काय पुरुष बदलता, निर्जीव वस्तूचं पुरुष बदलेल कसं? अरे पुरुष फक्त व्यक्तीचं बदलतो, वस्तूचं नाही. बांगड्याचं कोणतं पुरुष आहे? तो पुरुषवाचक नामच नाही ना, मग बांगड्याच काय लिंग बदलताना कड करता, कड बदलता, म्हणून होत नाही बेटा. मग हे प्रयोग टॉपिक विद्यार्थी चुकण्याचं कारणच असं की पुस्तकवाल्याने नीट व्यवस्थित छापलं नाही, म्हणून चुकतं बेटा, नाहीतर विद्यार्थी चुकले नसते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की कर्तरी प्रयोग असो, कर्मणी प्रयोग असो, काही असो, आपण शिकतो कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये अशा गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, तिथं कर्ता प्रथम येत असेल तर कर्तरी प्रयोग होतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचा आणि IMP पॉइंट हे कर्तरी प्रयोग आहे ना बेटा, कर्तरी प्रयोग. हे बघा, कर्तरी कर्तरी प्रयोगाची, कर्तरी प्रयोगाची लक्षणे, हे लक्षणे आठवण ठेवा बेटा. आयुष्यामध्ये तुम्हाला MPSC वाल्यांना 1 मार्क हमखास मिळतो. कर्तरी प्रयोगाची खालीलपैकी योग्य लक्षणे काय, किंवा राम आंबा खातो हे कर्तरी प्रयोग असण्याचे खालीलपैकी योग्य 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 कारण काय. मग हे कारण बिरण ओळखा, असे प्रश्न जेव्हा येतात ना, तेव्हा ह्या गोष्टी कळाव्या लागतात. मग याची काही लक्षणे आहे. पहिला लक्षण बेटा, कर्तरी प्रयोगात, बघा कर्तरी प्रयोगात, कर्तरी प्रयोगात, बघा कर्तरी प्रयोगात कर्ता, कर्तरी प्रयोगात कर्ता, कर्ता असावाच लागतो, असावाच लागतो, कर्तरी प्रयोगात कर्ता असावाच लागतो. हा पहिला पॉइंट. ओके. सेकंड पॉइंट बेटा, इथं सेकंड पॉइंट राईट. कर्तरी प्रयोगात, बघा कर्तरी प्रयोगात, कर्तरी प्रयोगात, कर्तरी प्रयोगात कर्ता, कर्ता, कर्तरी प्रयोगात कर्ता, कर्ता नेहमी, नेहमी, नेहमी प्रथमा, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीतच, विभक्तीतच असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीतच असतो. सेकंड पॉइंट.
बरोबर आहे. थर्ड पॉइंट बेटा बघा, कर्तरी प्रयोगात काय, कर्तरी प्रयोगात, कर्तरी प्रयोगात, कर्तरी प्रयोगात कर्म असल्यास, कर्म असल्यास, कर्म असल्यास, कर्म असल्यास प्रथमा किंवा प्रथमा किंवा द्वितीया, प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असतो, प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत, विभक्तीत असतो, प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असतो. पॉइंट नंबर थर्ड. पॉइंट नंबर फोर्थ बेटा बघा, हे IMP वाक्य आहे. कर्तरी प्रयोगात कर्ता असावाच लागतो. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीतच असतो. कर्तरी प्रयोगात कर्म असल्यास प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असतो. त्याच्यानंतर कर्तरी, कर्तरी, कर्तरी प्रयोगात, कर्तरी प्रयोगात, कर्तरी प्रयोगात, बरोबर आहे. कर्तरी प्रयोगातील, कर्तरी प्रयोगातील वाक्य, कर्तरी प्रयोगातील वाक्य बहुधा काय, बहुधा, बहुधा वर्तमान काळी रूपात असतात, वर्तमान काळी, वर्तमान काळी रूपात असतात. बघा, वर्तमान काळी रूपात असतात, वर्तमान काळी रूपात असतात. IMP वाक्य आहेत सगळे, राईट. हातात असं दिवा लावून जरी फिरल्या पुरो तर एवढ्या कंटेंट तुम्हाला एकदाच भेटत नाही एका पुस्तकात. आणि हे तुम्हाला मी, तुम्ही पुस्तकातून प्रयोग वाचता, मी प्रयोगासाठी पुस्तक वाचतो आणि त्या पुस्तकातून मग कंटेंट आणि अशा नोट्स तयार करत असतो. मग बाळांनो, याचा 5वा कंटेंट आहे तुम्हाला बघा, कर्मणी प्रयोगात, कर्मणी, सॉरी, कर्तरी काय, कर्तरी, कर्तरी प्रयोगात, कर्तरी प्रयोगात, कर्तरी प्रयोगात, बरोबर आहे. कर्ता, कर्ता, कर्तरी प्रयोगात कर्ता, हा कर्ता हा धातू रूपेश, धातू रूपेश, कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातू रूपेश असतो, कर्तरी प्रयोगात कर्ता धातू रूपेश असतो, बरोबर आहे. मग धातू रूपेश म्हणजे काय, हे बघा, धातू रूपेश, धातू रूपेश म्हणजे काय, धातू रूपेश म्हणजे बेटा क्रियापदावर, धातू रूपेश म्हणजे काय, क्रियापदावर, क्रियापदावर हुकूमत, हुकूमत गाजविणारा, हुकूमत गाजविणारा, क्रियापदावर हुकूमत गाजविणारा. म्हणजे बाळांनो, क्रियापद हा वाक्यातील मुख्य घटक आहे. मी तुम्हाला क्रियापद टॉपिक मध्ये शिकवलं. मग त्यांनी काय म्हणाले, क्रियापदावर हुकूमत गाजविणारा. मग मला सांगा बेटा, क्रियापदावर हुकूमत गाजविणारा म्हणजे क्रियापद, कर्ता हा क्रिया, कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापदला चालावं लागतं. कर्ता बदलला की क्रियापद बदलतो, कर्त्याचं लिंग बदललं तर क्रियापद बदलतो, कर्त्याचं वचन बदललं तर क्रियापद बदलतो, कर्त्याचं पुरुष बदललं तर क्रियापद बदलतोच. मग म्हणून बेटा कर्ता हा धातुरूपेश असतो. बघून घ्या, कर्तरी प्रयोगात कर्ता असावंच लागते. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असते. कर्तरी प्रयोगात कर्म असल्यास प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते. कर्म दोन्ही विभक्तीत राहू शकतो. कर्तरी प्रयोगातील वाक्य बहुधा वर्तमान काळी रूपात असतात. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा धातुरूपेश असतो. धातुरूपेश म्हणजे क्रियापदावर हुकूमत गाजविणारा. ओके, तुम्हाला चेक करायचं असेल तर इथं चेक करून घ्या बेटा, बघून घ्या. राम आंबा खातो, कर्ता आहेच प्रथमेश, कर्म प्रथमा विभक्तीत. राम आंबा खातो, वाक्याचा काळ वर्तमान काळ, राम आंबा खातो, बरोबर आहे. वाक्याचा काळ कोणता, वर्तमान काळ. आणि क्रियापद बदलतं कर्त्याच्या लिंगवचनानुसार, म्हणून तो त्याच्यावर हुकूमत गाजवतो. याच्याहून कोणता वाक्य परीक्षेला येईल याची गॅरंटी नाही. तुम्ही असंही लिहू शकता, राम आंबा खातो, बरोबर आहे. राम आंब्यास खातो, आंब्यास खातो, मग सला ते सलाना ते लागलं म्हणजे कर्म द्वितीयेत गेला, बरोबर आहे. आणि राम आंबा खातो, कर्म प्रथमेत आहे. म्हणून बेटा कर्तरी प्रयोगात कर्म तुमचा प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असतो. मग इथं दिलं जातं तुम्हाला PPT, जनरल PPT. आता जे मी तुम्हाला शिकवलं ना बाळांनो, ते तुम्हाला आता इथं फिलअप करायचं आहे, बरोबर आहे. आपण सोबत करू, शिकवलं ते तर सगळं कळालं, आता मी लिहून दिलं. पण हे बोनस पॉईंट, हे नाही सांगितलं तरी चालतं, पण माझ्याकडून तुम्हाला आठवण राहावं म्हणून सांगतो नोट्ससाठी. प्रयोग या शब्दाची निर्मिती प्र अधिक यूज, प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून झालेली आहे. वाक्यातील क्रियापद केव्हा केव्हा, केव्हा केव्हा, केव्हा केव्हा कर्त्याच्या, केव्हा केव्हा वाक्यातील क्रियापद केव्हा केव्हा, बघा ह्यानी काय म्हणलं, वाक्यातील क्रियापद केव्हा केव्हा, बरोबर आहे. बरे थोडस व्याख्या आपण बघूया. वाक्यातील क्रियापद केव्हा केव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन कर्मानुसार
काय म्हणते बदलतात, तर कधी कधी ती कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलतात, परंतु केव्हा केव्हा ते मुळीच बदलत नाही. ओके, बरोबर आहे. वाक्यातील क्रियापद केव्हा केव्हा कर्त्याच्या, बघा, कर्त्याच्या बरोबर आहे, तर कॉमा कर्माच्या, राईट, कर्त्याच्या कर्माच्या, हे किंवा काढतो, कर्त्याच्या कर्माच्या, नाही, एक सेकंड, सॉरी. वाक्यातील क्रियापद केव्हा केव्हा कर्त्याच्या, फक्त कर्त्याच्या बरोबर आहे, लिंग, कर्त्याच्या लिंग किंवा वचन, यानुसार बदलतात, तर कधी कधी कर्माच्या लिंग वचनानुसार बदलतात, परंतु ते परंतु केव्हा केव्हा ते मुळीच बदलत नाही. अशी जी कर्ता कर्म आणि क्रियापद, बघा, कर्ता कर्म आणि क्रियापद बरोबर आहे, यांची जुळणी किंवा ठेवण आहे, त्यास प्रयोग असे म्हणतात, बरोबर आहे. मग बाळांनो, ही जी व्याख्या आहे याला कधीच वाचायच नाही, पण ही व्याख्या IMP कधी विसरायचं नाही. काय म्हणते, बघा, कर्ता बरोबर आहे, कर्म, कर्ता कर्म क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. ही मेन व्याख्या. त्याच्यानंतर आपण बघितलं, प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. 3, मग 1, इथं 2, इथं 3 आणि इथं 4. पहिला होता बेटा तुमचा कर्तरी प्रयोग. काय, कर्तरी प्रयोग, परत तेच सांगायला बारकाईने लक्ष द्या. त्याच्यानंतर होतं बेटा कर्मणी प्रयोग. काय होतं, कर्मणी प्रयोग. त्याच्यानंतर होतं तुमचं तिसरं काय, भावे प्रयोग. असे 3 प्रकार आपण बघितले. ओके, मग पहिला याच्यामध्ये आपण शिकलो बेटा कर्तरी प्रयोग, बरोबर आहे, जे की मी तुम्हाला डिटेल सांगितलं. कर्तरी प्रयोग काय म्हणते, ज्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या, बरोबर आहे, लिंग, बघा, कर्त्याच्या लिंग वचन किंवा पुरुष, लिंग वचन किंवा पुरुष यानुसार बदलते, त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. मग आपण काय केलं होतं, वाक्य घेतलं होतं, राम आंबा खातो, हा वाक्य बघितला होता, आणि बाळांनो, खाणारा कोण, राम कर्ता होता. मग आपण काय केलं होतं, इथं लिहिलं होतं, कर्त्याचे लिंग बदलून, कर्त्याचे लिंग बदलून पुस्तकानुसार चाललो होतो आपण. इथं बघितलं आपण कर्त्याचे वचन बदलून, मग आपण वचन बदलायला बेटा, बरोबर आहे. इथं आपण बघितलं कर्त्याचे वचन बदलून, इथं आपण बघितलं कर्त्याचे पुरुष बदलून, कर्त्याचे पुरुष बदलून, बरोबर आहे. मग आपण हे बदलत असताना काय केलं माहिती आहे, कर्त्याचे पुरुष बदलून. मग विद्यार्थी मित्रांनो, इथे मी काय केलं, राम आंबा खातो, तर आपण बघितलं बेटा, राम आंबा खातो, कर्त्याचं लिंग बघितलं. मग बदलल्यानंतर काय वाक्य आलता, सीता आंबा खाते, मग वाक्य बदलला बेटा, खाते झालं, राईट. मग कर्त्याचे वचन बदलून, याचं वचन बदलू बेटा आपण, मुले आंबा खातात, खातात, क्रियापद बदललं, यस, कर्त्यानुसार. कर्त्याचे पुरुष बदलून, तू आंबा खातोस, बदललं बेटा, जशास तसं, राईट. म्हणून याला म्हणतात काय, कर्तरी प्रयोग. त्यांनी म्हणलं ना बदलते म्हणून, मग आपण इथे लिहू शकतो बेटा, हा तुमचा कर्ता, बरोबर आहे, आणि हा तुमचं कर्म, 4 वाक्यामध्ये तसंच येणार, 3 वाक्यात. मग आपण पुढे काय म्हणलं, कर्तरी प्रयोग ओळखण्याची लक्षणे म्हणलो. मग कर्तरी प्रयोग ओळखण्याची लक्षणे काय काय होती, ते लक्षणे आपण बघितलं. मग लक्षण पहिला, कर्तरी प्रयोगात कर्ता, बघा बेटा, कर्ता असावेच लागते. सेकंड पॉइंट, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा, हे पॉइंट एवढे महत्वाचे आहे, प्रथमा विभक्तीतच असते. हे लिहून घ्यायचंय तुम्हाला, नोट्स आहे तुमची ही. कर्तरी प्रयोगात कर्म असल्यास, बरोबर, कर्तरी प्रयोगात हे हलंत नाही, कर्म असल्यास प्रथमा, बघा, किंवा
द्वितीया विभक्तीत असते, प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीतच असते. पुढं कर्तरी प्रयोगातील वाक्य बहुधा वर्तमान 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 काळी रूपात असतात. वाक्य काय? कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातू रूपेश असतो, धातू रूपेश असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, धातू रूपेश असतो असं आपण इथं सांगितलं. मग धातू रूपेश कशाला म्हणतात ते आपण पुढे बघितलं. धातू रूपेश म्हणजे क्रियापदावर हुकूमत गाजविणारा, क्रियापदावर जोर दाखविणारा, क्रियापदावर ताकद दाखविणारा आणि कर्त्यानुसार स्वतःनुसार क्रियापदाला बदलायला लावणारा. मग धातू रूपेश म्हणजे क्रियापदावर, बघा क्रियापदावर, धातू रूपेश म्हणजे क्रियापदावर क्रियापदावर हुकूमत गाजविणारा. बरोबर आहे, पूर्ण शब्द लिहितो बघा, मावत नाही तरी पण लिहितो इथं. क्रियापदावर इथे लिहितो बेटा, खाली कंटिन्यू आहे. क्रियापदावर हुकूमत, बघा हुकूमत, क्रियापदावर हुकूमत गाजविणारा. तुम्ही लिहिताना बरोबर लिहा, क्रियापदावर हुकूमत गाजविणारा. बरोबर आहे. मग हुकूमत चालविणारा, मग तेच 4 वाक्य इथं दिले होते आणि क्रियापदावर हुकूमत चालविलं होतं. आपण तेच वाक्य राम आंबा खातो, खाणारा कोण राम करता. आणि इथं बेटा काय, आंबा कर्म, तेच मी तिथं बदलून दाखवलं. तेच हा पॉइंट आहे, म्हणून याला म्हणतात कर्तरी प्रयोग. एवढं जे मी तुम्हाला शिकवलं, एवढ्यातून तुम्हाला परीक्षेला कामाचं काय, परीक्षेला कामाची पहिली गोष्ट बेटा, कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. परीक्षेला कामाला नाही. दुसरी गोष्ट बेटा ती म्हणजे कोणती, की एकच गोष्ट की ज्या वाक्यात कर्ता प्रथम येत असतो तिथं कर्तरी प्रयोग असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्तरी प्रयोगाची लक्षणे. एमपीएससी साठी आयएमपी पॉइंट असेल हा, एमपीएससी साठी आयएमपी पॉइंट की त्याचे लक्षणं. मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जातो. कर्मणी प्रयोग, बरोबर आहे, इथं डायरेक्ट कर्मणी प्रयोग आला, कर्मणी प्रयोगाची लक्षणे. बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो इथं धातू रूपेश झालं, कर्तरी प्रयोग आपण शिकलो, इथं डायरेक्ट तुम्हाला कर्मणी प्रयोग आला. पण डायरेक्ट आपण कर्मणी प्रयोग न बघता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, की हा जो पॉइंट आहे धातू रूपेश नंतर इथे येतात तुम्हाला कर्तरी प्रयोगाची म्हणजे कर्तरी प्रयोगाचे प्रकार. ओके. मग हा जो पॉइंट आहे बेटा, कर्तरी प्रयोगाचे प्रकार, बघा कर्तरी प्रयोगाचे कर्तरी प्रयोगाचे प्रकार, कर्तरी प्रयोगाचे प्रकार. मग विद्यार्थी मित्रांनो कर्तरी प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार पडतात. मी ते लिहून देतो, आता हे बारकाईने लक्ष द्या, कारण काय हेच महत्वाचं आहे, याच्यावर पीपीटी देत नाही, लिहून देतो आणि डिटेल सांगतो. कर्तरी प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार पडतात. बघा आपण हळूहळू जातो. मग हे कर्तरी प्रयोग आहे बेटा, कर्तरी प्रयोगाचे प्रकार. मग इथे मी लिहितो कर्तरी प्रयोगाचे, बघा कर्तरी प्रयोगाचे बघा कर्तरी प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार पडतात. कर्तरी प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार पडतात, हे लक्षात ठेवा. कर्तरी प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार पडतात. किती प्रकार? 2. मग त्या 2 प्रकारामध्ये एक आहे बेटा तुमचं सकर्मक कर्तरी प्रयोग. काय? सकर्मक कर्तरी प्रयोग. आणि सेकंड पॉइंट आहे बेटा तुमचा इथं अकर्मक कर्तरी प्रयोग. काय आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. माझ्या बंधू आणि भगिनींनो एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, प्रयोग कर्तरी आहे हे तुम्हाला पहिलेच कळालं. कवा? जेव्हा आपल्याला हे कळालं की कर्ता प्रथमेत असतो, तेव्हाच आपल्याला कळालं की प्रयोग कर्तरी होय. आता ते सकर्मक का आहे फक्त हेच आपल्याला शिकायचं आहे. तुम्हाला तेव्हाच कळालं की प्रयोग कर्तरी होय, राईट, पण ते अकर्मक का आहे हीच आपल्याला शिकायचं आहे, बाकी काही नाही. मग विद्यार्थी मित्रांनो जास्त याच्यावर मी जास्त न बोलता एक साधं वाक्य बोलतो आणि साधं वाक्य तुम्हाला कळावं लागतं. तुम्हाला एवढं माहिती आहे, ज्या वाक्यात कर्म असते त्याला सकर्मक म्हणतात आणि ज्या वाक्यात कर्म नसते त्याला अकर्मक म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो इथं पहिला पॉइंट येतं तुमचं सकर्मक कर्तरी प्रयोग. काय? सकर्मक कर्तरी प्रयोग हा पहिला पॉइंट येतो बेटा तुमचा सकर्मक कर्तरी प्रयोग. आता सकर्मक कर्तरी प्रयोगाबद्दल आपल्याला जास्त बोलायची गरजच नाही.
सकर्मक कर्तरी प्रयोगाबद्दल आपल्याला जास्त डिस्कशन करायची गरजच नाही, कारण का प्रयोग कर्तरी आहे हे तुम्हाला ऑलरेडी कळालंय, कारण मी पहिले सांगितलं. फक्त ते कर्तरी असताना फक्त चेक करायचं आहे वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे की वाक्यातील क्रियापद अकर्मक आहे. मग सकर्मक आहे की अकर्मक आहे हे कळण्यासाठी तुम्हाला पहिले पॉइंट कळावं लागतं बेटा. सकर्मक बघा काय, सकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद, बरोबर आहे. आणि दुसरा पॉइंट कळावा लागतो बेटा तुम्हाला काय, अकर्मक बघा, अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद, हे दोन पॉइंट कळावं लागतं. हे दोन पॉइंट कळालं की सकर्मक कर्तरी कळालं, अकर्मक कर्तरी कळालं. म्हणून मी तुम्हाला काय करतो, थोडासा वेळ देतो बेटा, बरोबर आहे. तुम्ही सकर्मक आणि अकर्मक क्रियापद एकदा, आपला जो नेक्स्ट लेक्चर चालू होणार आहे त्यामध्ये थोडस सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी हे वाचून घ्या. मग सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी तुमचं वाचून झालं तर मग या दोन्ही आपण याच्यावर आजच नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्यावर आपण बघू की सकर्मक कर्तरी काय असतं आणि अकर्मक कर्तरी काय असतं. फक्त मुद्दा एवढाच लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. कोणता लक्षात ठेवायचा आहे की कर्ता प्रथमेत कर्तरी प्रयोग, बघा, कर्ता प्रथमेत कर्तरी प्रयोग, दुसरा कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. आणि प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात, कर्तरी प्रयोग, मग कर्तरी प्रयोगाची लक्षणे. ओके, सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. इथं थांबूत. धन्यवाद.